गॅस वितरणातील गैरव्यवस्था आणि संविधान भवनाच्या मागणीसाठी प्रवीण गणाचारी यांचं आमरण उपोषण चौथ्या दिवशी सुरू। ग्रामीण भागात वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ। किनी इथं संविधान भवनासाठी जागा मंजूर करण्याच्या मागणीला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा। चंदगड तालुक्यातील किनी येथील गायरान जागेवर संविधान भवनासाठी जागा मंजूर करावी तसेच ग्रामीण भागातील गॅस वितरणातील गैरव्यवस्था थांबवावी या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गणाचारी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। उपोषणस्थळी शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। वाढती महागाई आणि गॅस दरवाढ यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले। आंदोलनस्थळी प्रतिकात्मक स्वरूपात चूल पेटवून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला। गॅस योजना कागदावर आहेत मात्र ग्रामीण वास्तव वेगळे आहे अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या। चौथ्या दिवशी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, युवक, महिला आणि नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत प्रवीण गणाचारी यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। संविधान भवनाच्या मागणीबाबत बोलताना प्रवीण गणाचारी यांनी हे भवन सामाजिक जागृतीचे केंद्र ठरणार असल्याचे सांगितले। येथे युवक मार्गदर्शन, वाचनालय, शैक्षणिक उपक्रम आणि संविधान जनजागृती अभियान राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले। मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका प्रवीण गणाचारी यांनी पुन्हा स्पष्ट केली। गॅस वितरणातील गैरव्यवस्था थांबवा, गॅस दर कमी करा आणि संविधान भवनासाठी जागा मंजूर करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।